नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, कोल्हापूरवरून आपण आलेलो आहे पुण्याला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर नारायणपेठ पोलीस चौकीच्या जवळच हे सद्गुरू किचन नावाचं एक मस्तपैकी हॉटेल आहे। स्वच्छता आणि गुणवत्ता असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि हे ब्रीद वाक्य ते खरंच जपतायत का हे आपण बघणार आहोत। त्यांच्या आज किचनमध्ये जाणार आहोत, कशा पद्धतीने रेसिपी तयार होतात हे बघणार आहे। या ठिकाणी अनेक अभ्यासिका आहेत, UPSC MPSC स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी इथं असतात आणि त्यांना स्वस्त आणि मस्त काहीतरी खायचं असतं, स्वच्छ आणि चांगलं खायचं असतं, त्यांना घरची आठवण येत असते। तर म्हणूनच सरांनी हा असा उद्देश ठेवून हे हॉटेल चालू केलं। स्वतः त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना हॉटेलची आणि पदार्थ तयार करण्याची आवड जपत जपत त्यांनी या व्यवसायाकडे वाटचाल केलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया, संपूर्ण व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, आपण पुण्यामध्ये आलेलो आहे सद्गुरू किचन। तर आज आपण काय काय करणार आहे सर? आज आपल्याकडं सकाळ सकाळी आपण पहिला चहा बनवतो, चहा बनवून झालेला आहे ऑलरेडी आणि आता आपण पोहे बनवणार आहे। इडली ऑलरेडी बनत आहे, सांबार त्याच्यावर बनणार आहे। हे आपले फक्त पोहे भिजवून झाले, फक्त जर सुट्टे करतोय मी। आणि ज्यावेळी पोहे आपण बनवतोय त्यावेळी पोहे जास्त तुटायला नको, त्यामुळे आपण जे मेन सामग्री आहे ते त्याच्यामध्ये मीठ वगैरे आधीच टाकून घेतोय, कारण नंतर परत मग हलवायला जास्त लागलं की पोहे तुटून जातात। ही साखर आपण टाकतो याच्यामध्ये, त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर आहे, कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकणार आहे। आता आपण पोहे 10 ते 12 प्लेट करतोय। शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मोहरी, जिरे, आता हिंग टाकतोय, याच्यामध्ये आपण कांदा टाकतोय, मिरची टाकत आहे आपण, त्यानंतर कढीपत्ता हलवून घेऊया आपण। हां, फ्लेम थोडीशी हाय केली आता। कांदा थोडासा आपण लालसर भाजून घेऊया। शेंगदाणे टाकतो जे आपण मगाशी हे केलेले आहेत ते। आता याच्यामध्ये थोडीशी हळद जाईल, थोडा फ्लेम लो करतो कारण हळद करपायला नाही पाहिजे। हळद टाकल्यानंतर जास्त वेळ नाही ठेवायचं, हळद करपती। त्याच्यानंतर लगेचच आपण आता याच्यामध्ये पोहे टाकू। थोडी वाफ दिलेली आहे पोह्याला आपण, पोहे सॉफ्ट होण्यासाठी। हे बघा, आता पोहे तयार झालेले आहेत। हां, आता आपण उपम्याची तयारी करत आहे। आपण बघितलं कढईमध्ये आपण आता उपमा थोडासा तूप आणि डाळ टाकून भाजून घेत आहे। ते भाजून झालं की आपण मग इकडं या मोठ्या कढईमध्ये त्याला फोडणी टाकणार आहोत। हे आपण उपम्यासाठी पाणी उकळत ठेवलं आहे, ते थोडंसं दूध घातलं की जेणेकरून थोडा उपम्याला चांगला कलर येतो आणि चव पण चांगली येते। हां, आपण आता उपमा बनवायला सुरुवात करत आहोत। आपण पहिला थोडंसं तेल टाकणार आहे उपम्यासाठी। आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकूया आपण। मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपण थोडीशी उडदाची डाळ टाकायची आहे। बस ओके। आता डाळ थोडीशी आपण चांगली तेलात भाजून घेऊया। डाळ थोडीशी तेलात भाजली गेली आहे। आता आपण आता याच्यामध्ये कांदा टाकूया, थोडी मिरची,
कढीपत्ता जाईल आता याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये कांदा जाईल. कांदा चांगला तेलात आपण भाजून घेऊया. थोडंसं आलं टाकतोय आपण आता. हा रवा पण मगाशी भाजून घेतलाय त्यामुळे जास्त याला भाजीची काही गरज नाही आता. प्रमाण बघा. हा उपमा 10 ते 12 लोकांसाठी पण बनवला आहे. आपण लागेल तसं लोकांना येतील तसं बनवतो. आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे आपण. मीठ. आता आपण याच्यामध्ये उपमा होत आला आपला, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपण. आता ह्या स्टेजला आपण उपमा हा बाहेर काढणार आहे कढईतून, कारण आणखी थोड्या वेळानंतर तो आणखी घट्ट होतो. त्यामुळे ह्या स्टेजला त्याला काढा. म्हणजे आता वाटतं की खूप पातळ आहे, पण थोड्या तो घट्ट होतो परत. मसाले भात. मसाले भात. तेल टाकतोय. खडे मसाले. खडे मसाले टाकले. हिंग टाकतोय. आता हिरवी मिरची टाकतोय. कांदा टाकतोय चॉप केलेला. तर तुम्ही बघू शकता की या हॉटेलला अनुभवी शेफ सुद्धा आहेत आणि आता मसाले भात तयार करतायत. बघूया कसा तयार करतात. हॉटेलची स्वच्छता खूपच चांगली आहे. जसं त्यांनी स्लोगन दिलेलं आहे त्या पद्धतीनं मी सकाळ 8 वाजल्यापासून या ठिकाणी आहे आणि सगळी स्वच्छता त्यानंतर करण्याची पद्धत बघतोय. केलेला लसण. बारीक केलेला लसूण घातलेला आहे. किती प्लेट होतात त्याच्यात आता? किती प्लेट? 20 प्लेट. 20-22. 20 ते 22 प्लेट या ठिकाणी मसाले भात तयार होतोय. आलं लसूण पेस्ट केली आहे याच्यामध्ये. कोल्हापूर स्टाईलचा कटवडा या ठिकाणी मिळतोय मोठ्या आकाराचा आणि जे बॅटर असते ते पण घट्ट असते. योगेश शेफ योगेश करतायत आता. योगेश साहेब. हळद घातली जाते आता. गोडा मसाला. गोडा मसाला हॉटेलमध्ये स्वतः तयार करतात. गोडा मसाला त्यांची स्पेशालिटी आहे. कार्यालयामध्ये जसा मसाले भात मिळतो तशा पद्धतीनं हा मसाले भात इथे तयार होतोय. कांदा लसूण चटणी गोडा मसाला हे स्वतः हॉटेलमध्ये तयार करतात सर. सरांच्या आई स्पेशली हे करून देतात मसाले. टोमॅटो. उभा स्लाइस केलेला टोमॅटो केलेला आहे आणि या ठिकाणी वडे सुद्धा तळले जात आहेत. वा, गरगरीत मोठ्या आकाराचे वडे. मसाले भातामध्ये बटाटा घालतोय. आता फ्लावर गोबी. ग्रीन वटाणा. वटाणे घातले जात आहेत. हिरवेगार वटाणे मस्तपैकी सगळे भिजवून ठेवले होते आणि सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. मीठ घालतोय चवीनुसार. तांदूळ मोगरा आहे. बासमती मोगरा. बासमती मोगरा तांदूळ वापरला जातोय. धुवून घेतलेला आहे व्यवस्थित पाण्यामध्ये, स्वच्छ केलेला आहे आणि त्यानंतरच हा भातामध्ये वापरला जातोय. मसाले भातामध्ये गरम केलेलं पाणी यामध्ये ओतलेलं आहे. 10 मिनिटामध्ये भात तयार. 10 मिनिटामध्ये भात तयार होणार. मस्तपैकी आता तयार झालेला आपण दाखवूया.
ते आता आपण सांबार बनवत आहे आणि ही जी तुम्ही इथं बघताय ही सांबारची ग्रेव्ही आहे. या ग्रेव्हीमुळे कसं थोडंसा सांबारला दाटसरपणा येतो आणि एक चांगली चव येते. सांबार मसाला टाकणार आहे. तर हे होऊन जातो त्यामुळे आपण थोडं उशिरा टाकतो टोमॅटो. हे आपण चिंचेचं पाणी गाळून टाकतो याच्यामध्ये. याच्यामध्ये थोडासा गूळ जाईल. याच्यामध्ये थोडासा लाल बुक्का टाकतोय आपण. पावभाजीसाठी जिरे घालणार पहिले. अद्रक लसण पेस्ट, पावभाजी मसाला, हे मिरची घरगुती, वाटाणा बटाटा शिमला मिरची स्मॅश करणार याला. थोडं पाणी घालायचं. तर मित्रांनो स्पेशल आता पावभाजी तयार झालेली आहे. तर ही सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत. किती रुपयाला आहे पावभाजी? 90 रुपयाला ही पावभाजी आहे. आमचा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि सगळं जेवण अतिशय चांगलं असतं इथे. रोज इथं दुपारचं आणि रात्रीचं जेवण घेतो. जेवण एक नंबर असतं इथलं. घरच्यासारखं जेवण असतं. तिखट जळजळीत अजिबात नाही. चपाती एकदम सॉफ्ट आणि घरच्यासारख्या दर्जाची असते छानपैकी. कटवडा छान आहे इथला, म्हणजे खाऊशी वाटतो आणि टेस्ट पण चांगली आहे ती कटवड्याची. नाही, नेहमी दर रविवारी येतो आम्ही कटवड्यालाच. काय नाही, टेस्ट चांगली आहे, सगळं क्वालिटी वगैरे चांगली आहे. कटवडा आणि इडली आवडतो मला, चांगले इथं 1 वर्षापासून मी इथं येतो. मी इथला रेग्युलर कस्टमर आहे आणि माझं रोजचं जेवण इथेच असतं जनरली. थाळीची टेस्ट खूप चांगली आहे. रेट पण इथले खूप योग्य दरात आहेत, त्यामुळे मी नेहमी येतो इथे जेवायला. डेफिनेटली रेग्युलरली येतो. मोस्ट इम्पॉर्टंट क्लीन आहे. हां, देन सर्विस वगैरे खूप मस्त आहे. तर मित्रांनो सद्गुरू हॉटेलचे हे सगळे नाश्त्याचे प्रकार तुम्ही बघताय. तर टेबलसुद्धा पुरत नाही आहे. सरांनाच विचारूया की काय काय पदार्थ मिळतात. आणि अच्छा, सद्गुरू किचनमध्ये आता हे जे मेनू बघता याच्यामध्ये आपल्याकडं डोसा आहे, त्याच्यानंतर इडली सांबार आहे, उपमा आहे, पोहे आहेत, वडापाव आहे, मिसळपाव, कटवडा, टोमॅटो उत्तपम आहे, ओनियन उत्तपम आहे. आणि रेट जर तुम्ही बघितले तर जसं खूप नॉमिनल रेट्स आहेत आपले. सकाळी आपण 6 वाजता उघडतो आणि पहिली ऑर्डर 6:30 वाजता चालू होती आपली. 6:30 वाजल्यापासूनचं नाश्ता आपला असतो 10:30 वाजेपर्यंत. पण त्याच्यामध्ये जो कटवडा वडापाव वगैरे हे मेनू असतात दिवसभर असतात. पोहे आणि उपमा असतो फक्त सकाळी लवकर संपतो. मग त्याच्यानंतर दुपारनंतर नाश्त्याचे मेनू पण चालू असतात. आणि आपण साधारणतः 10:30-11 पासून आपलं जेवण चालू होतं. आणि आपलं टायमिंग जे आहे ते सकाळी 6 ते रात्री 11पर्यंत चालू असतं. आपलं 2 शिफ्टमध्ये चालतं आपलं हॉटेल. आणि आता स्वतः तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि सिव्हिल क्षेत्रामध्ये, तर या क्षेत्रामध्ये यायचं कधी ठरवलं आणि कशी सुरुवात झाली? आता सुरुवात म्हणजे कसं, मी एका MNC कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि जवळपास 16-17 वर्ष मी जॉब केला. पण माझी फूडची जी पॅशन होती ती मला थांबू देत नव्हती. आणि जवळपास 10 वर्ष मी स्वतः कुकिंग केलं. आणि त्याच्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी कुकिंग क्षेत्रामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि लोकांना चांगलं काहीतरी स्वच्छ खायला द्यावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. आणि मी स्वतः कुकिंग करायचो, त्यामुळं मला आवड असल्यामुळं मी हैदराबादमध्ये पहिला मी सद्गुरू किचन नावाने एक होम किचन चालू केलं. आणि त्या होम किचनच्या थ्रू मग ज्यावेळी मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यावेळी कॉन्फिडन्स आला की बाबा आपण काहीतरी करणं गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये. स्वतःचं रेस्टॉरंट वगैरे काहीतरी आपण ओपन करावं. म्हणून मग 1-1.5 वर्षापूर्वी मी हे रेस्टॉरंट ओपन केलं. ओके, खूप चांगला आता रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आहे. स्वच्छता आणि गुणवत्ता असं तुम्ही स्लोगनसुद्धा दिलेलं आहे आणि ते तुम्ही जपताय. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना काय आवाहन करा? हां, प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की
आमच्याकडं आम्ही जे मसाले वगैरे वापरतो ते होममेड मसाले वापरतो, जे ह्याच्यातलं सगळ्यातलं मेन इन्ग्रेडियंट आहे, जी कांदा लसूण चटणी आहे ती आमची आई स्वतः घरी बनवती आणि तो मसाला आपण वापरतो. बाहेरचे मसाले आपण मिनिमम वापरतो, जिथं गरज आहे तिथंच वापरतो. आणि स्वच्छता आणि गुणवत्ता जर म्हटलं तर ती पहिली स्टेप आहे कुठल्याही खाण्याच्या पदार्थामध्ये चव येण्यासाठी. जर स्वच्छता असेल तर गुणवत्ता तुम्हाला नक्की मिळणार, त्याच्यामध्ये काही वादच नाही आहे. त्यामुळं स्वच्छतेवरती आमचा खूप फोकस आहे आणि लोकांना चांगलं शुद्ध जेवण मिळावं, एक चेहऱ्यावरती समाधान घेऊन लोक इथून जावेत, ही आमची पहिल्यापासून इच्छा आहे. खूपच मस्त या हॉटेलची वाटचाल आहे आणि पुढच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी चैतन्य फूड ब्लॉगकडून आणि सगळ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचेही खूप नमस्कार. आपण आता सद्गुरू किचनमध्ये आहे. आमच्याकडे स्पेशल थाळी, रेग्युलर थाळी, पोळी भाजी, डिलक्स थाळी, सर्व प्रकारचे जेवण आणि इतर आयटम मिळतात. आता आपल्या समोर आहे ती डिलक्स थाळी आहे. डिलक्स थाळीमध्ये आपण 2 पोळ्या, श्रीखंड, त्याच्यानंतर कोशिंबीर, एक स्पेशल भाजी, एक डाळ, एक पालेभाजी, पापड, मसाले भात, मठ्ठा हे सर्व आयटम देतो. आणि शुद्ध शाकाहारी अशा पद्धतीचं रुचकर जेवण आपण कस्टमर्सना द्यायचा योग्य प्रयत्न करतो. किती वाजल्यापासून चालू असते? थाळी आपली सकाळी 10:30-11च्या दरम्यान रेडी होते आणि दुपारी 2 किंवा संपेपर्यंत ती चालू राहते आणि संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता रेडी होते आणि 10-10:30पर्यंत चालू राहते. शूटिंग कंप्लीट झाल्यावर मी कटवडा आणि इडली सांबार खाल्ला. खूपच मस्त होता. नक्की या ठिकाणचे पदार्थ एकदा ट्राय करून बघा. पत्ता, फोन नंबर स्क्रीनवर दिसत आहे. नक्की ट्राय करा.